हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात आज 4 खेळाडूंचा सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेंना 1 कोटींचं रोख बक्षीस मिळणार। विधान भवन सचिवालयाकडून जय्यत तयारी सुरू। विधान भवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार होणार, पण पोस्टर्सवर फोटो फक्त शिंदे, फडणवीस आणि अजित दादांचा। रोहित पवारांची खोचक टीका। विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर। गर्दीत धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी। गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची तब्येत बिघडली। मुंबईतील जीटी रुग्णालयात 9 जणांवर उपचार सुरू। विजयी परेड दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं तरुणी बेशुद्ध। ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यानं मुलीला खांद्यावर घेत गर्दीतून सुटका केली। व्हिडिओ व्हायरल। सर्व काही असूनही मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। विधान भवनाच्या पायऱ्यांवर महागाई विरोधात विरोधकांचं आंदोलन। महागाईनं जनता त्रस्त, सरकार वसुलीत व्यस्त। विरोधकांची घोषणाबाजी। माझ्यावर एकांगी कारवाई। आता 3 दिवसांची भरपाई करत सरकारला धारेवर धरणार। निलंबनानंतर विधिमंडळात येताच अंबादास दानवेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का। माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाणार। रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात पक्षप्रवेश होणार। पोलीस भरतीतील उमेदवारांसह ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं कालपासून उपोषण। वयोमर्यादा वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या। गृहमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली। अंधारे वयात बसत नाहीत, पोलीस भरतीसाठी योग्य वय लागतं। संजय शिरसाटांचा अंधारेंना खोचक टोला, तर मूर्ख असा उल्लेख करत अंधारेंनी प्रत्युत्तर देणं टाळलं। वंचितच्या अनेकांनी मला स्वीकारलं नाही, निवडणुकीत माझं काम केलं नाही। ठाकरे गटाच्या वाटेवर असणाऱ्या वसंत मोरेंचे वंचितवर आरोप। आयाराम गयारामांच्या राजकारणावर मी बोलणार नाही। वसंत मोरेंना माणसं ओळखता येत नाहीत, यामागे विकत घेणारी, ब्लॅकमेल करणारी शक्ती असल्यानं अशा घटना होणारच। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय। पुणे आणि मुंबईमध्ये गाईच्या दुधाच्या दरांमध्ये 2 रुपयांची वाढ। उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोणतीही दरवाढ नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीतून वाल्हेगावच्या दिशेने मार्गस्थ। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांकडून पालखीला निरोप, तर संत तुकोबा महाराजांची पालखी रोटी घाट सर करणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरस दुर्घटनाग्रस्तांच्या घरी पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं। चेंगराचेंगरीतल्या जखमींचीही भेट घेतली। सत्संगामध्ये झालेल्या दुर्घटनेत 123 जणांचा मृत्यू। जिथे विजय असतो तिथे मोदी जातात, जिथे संकट असतं, पीडित असतात, तिथे पंतप्रधान का जात नाहीत? भारतीय संघाच्या भेटीवर राऊतांचा मोदींवर निशाणा। ब्रिटनमध्ये सत्तांतर। भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव। मजूर पक्षाची विजयी घोडदौड। 14 वर्षांनंतर बहुमत। कीर स्टारमर पुढील पंतप्रधान होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।